महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणीतील सप्तशृंगी नगरात बिबट्याचा वावर, कुत्र्याला ओढून नेल्याचा संशय। कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज अचानक बंद, घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे। वणी शहरातील सप्तशृंगी नगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। भोई हॉस्पिटल जवळ उभ्या असलेल्या कारखालील कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याचा संशय असून घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे तसेच झटापटीचे संकेत आढळले। मंगळवारी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास परिसरातील कुत्रे जोरजोरात भुंकत होते। काही वेळाने अचानक भुंकण्याचा आवाज बंद झाला। सकाळी रहिवाशांनी पाहणी केली असता नेहमी दिसणारे एक कुत्रे गायब असल्याचे आढळले। परिसरातील इतर कुत्रीही भयभीत होऊन लपून बसल्याचे दिसून आले। गेल्या काही दिवसात 3 ते 4 कुत्री गायब झाल्याचे नागरिकांनी सांगितले। गणेश देशमुख, मनोज खांडवी व राहुल मोरे यांनी रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज अचानक बंद झाल्याचे सांगितले। अनिल राठौड यांच्या घरातील पाळीव कुत्राही बिबट्याची चाहूल लागताच लपून बसल्याचे त्यांनी सांगितले। घटनेची माहिती दिंडोरीचे आरएफओ सुशांत पाटील यांना देण्यात आली। त्यांच्या सूचनेनुसार वनपाल सुनील पवार यांनी वनरक्षक ज्योती झिरवाड यांना पाहणीसाठी पाठवले। झिरवाड यांनी घटनास्थळी पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली। यावेळी बिबट्याचा ये-जा करण्याच्या पावलांचे ठसे आढळून आले। सप्तशृंगी नगरालगत मोकळे प्लॉट, नदी तसेच दाट झाडे झुडपे असल्याने बिबट्याला पाण्यासाठी लपण्यासाठी पोषण वातावरण आहे। त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि एकट्याने बाहेर पडणे टाळावे असे आवाहन वन विभागाने केले आहे। बिबट्याचा वावर लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पिंजरा लावण्यात येणार असल्याचेही वन विभागाने सांगितले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।